पुण्यातील गुडलक चौकात तरुणाईचा हा जल्लोष सुरू आहे आणि आपण काही तरुणांशी संवाद साधणार आहोत. तुझं नाव सांग, काय करतो ते सांग आणि इथं का यावंसं वाटलं तुला? राजीनामा तर दिल्लीत झालाय. माझं नाव संस्कार आहे. माझा सपोर्ट हा फक्त एज्युकेशन सिस्टीम किंवा कोणता पण सिस्टीम याला सुधारण्यावर आहे. माझं फक्त हेच म्हणणं आहे की तुम्ही कोणत्या पण पॉलिटिकल पार्टी, BJP, काँग्रेस, बसपा, सपा, कोणत्या पण लोकांना आयडियलाइज नका करू. हे फक्त तुमच्या कंट्रीसाठीच आहे, बरोबर आहे. माझं फक्त हेच म्हणणं आहे की तुम्ही एज्युकेशन सिस्टीम किंवा कोणता पण सिस्टीम असो, जसं इथेनॉल पण झाला तर त्याच्यात पण खराबी येत आहे. तर सगळं पण जे पण आहे, म्हणजे आता नीट नंतर पुढचा मुद्दा इथेनॉल असू शकतोय बिलकुल. कारण आम्हाला का नाही असू शकत? जिथे जिथे प्रॉब्लेम, कर्नाटकात जिथे पण कुठे पण काँग्रेस पण असेल त्यांना पण जाब विचारला पाहिजे की का तुम्ही या देशासाठी आहे, तुम्ही स्वतःसाठी नाही आहे. तुम्ही तुमच्या स्वतःना तुम्ही राजा नका समजू, राणी नका समजू. फक्त एकच गोष्ट म्हणण्याचं आहे की कंट्री फर्स्ट दॅन रॅदर दॅन एनी पॉलिटिकल पार्टी. कंट्री फर्स्ट, वन लव, वन कंट्री, दॅट्स इट. आपण म्हणजे तुम्ही जे काही आत्ता मांडलं आणि एकूण या सगळ्या आंदोलनात पाहायला मिळालं हे खूप छान होतं. छान या अर्थाने की आपल्या देशात असं कुठलं आंदोलन उभं राहतंय असं दिसलं की एकतर त्याला जातींमध्ये विभागलं जातं, एकतर त्याला प्रदेशांमध्ये विभागलं जातं, धर्माचा मुद्दा येतो. यावेळी या सगळ्या विभागणीच्या प्रयत्नांना हे पुरून उरलं आंदोलन. तर याबद्दल तुला काय वाटतं? प्रश्न कॉमन आहेत विद्यार्थ्यांचे. हे सगळं झालं आहे देशासाठी. ह्या एक देशासाठी सगळ्या जातीचे, सगळ्या कम्युनिटीचे लोक एक आले आहेत. त्यामुळे हे प्रोटेस्ट सक्सेसफुल झालं, नाही तर नसतं झालं. बस माझं पण तेच म्हणणं आहे. क्या लग रहा है तुमको? क्या कर रहे हो तुम अभी? मैं अभी JEE की तैयारी कर रहा हूँ. अच्छा, JEE की तैयारी कर रहे हो. तो अभी तुमको यहाँ से घर जाते समय ये दिखा? हाँ, क्या लगा तुमको? हमको ऐसा लगा क्या मैं अभी ज्वाइन कर दूँ यहाँ पे, क्योंकि हमें जो हमारे आगे की जनरेशन है उनको, छोटे को मतलब उनको आगे की जनरेशन, तुम्हारी क्या उम्र है? मतलब हमारी जो ऊपर की जनरेशन, अच्छा, हाँ, ओके. ऊपर की जो जनरेशन थी उन्होंने मतलब अच्छा किया, मतलब उन्होंने बहुत अच्छा किया. तो फिर हमको उनके मतलब हमको मिला उनको जो. ओके, तुम क्या करते हो? मैं भी JEE की तैयारी कर रहा हूँ. मेरा नाम आरन है. मैं जब घर पर जा रहा था तो मुझे ये दिखा, तो मैंने सोचा कि मैं भी ज्वाइन कर लूँ, क्योंकि ये एक जेंजी के लिए और मैं भी एक जेंजी हूँ, इसलिए मैं एक स्टूडेंट हूँ. क्या प्रॉब्लम क्या है एजुकेशन सिस्टम में? कुछ लगता है तुमको कि बदलना चाहिए? जिसे ABCD भी पढ़ने नहीं आता वो एजुकेशन मिनिस्टर बन रहा है, इसलिए स्टूडेंट लोग का बहुत नुकसान हो रहा है. अभी जैसे नीट के पेपर लीक हो गया और री एग्जाम में कई बच्चों ने अपनी सुसाइड कर लिया, इसलिए मुझे बुरा लगा. विषय आपला इथेनॉल वरती आला होता. तर तुम्ही काय नाव तुमचं? मी प्रमोद जगताप. मी जाता जाता सहज थांबलो इथं. पाहिलं इथं खरंच बरं का, म्हणजे आज भारताने एक वेगळा, म्हणजे भारतातल्या युथनं एक वेगळा इतिहास रचला आहे की खरंच ह्या जेनजीच्या मुलांमध्ये खरंच एवढी पॉवर आहे की त्यांनी आज एवढ्या मोठ्या हुकुमशाहीला सुद्धा आज खाली खेचायचं काम केलेलं आहे. हुकुमशाही असं वाटतं तुम्हाला? आम्हाला हे हुकुमशाहीच वाटलं. कारण का तर बाग बघितलं तुम्ही जंतर मंतरवर काय लाठी काठ्यांनी असं मारलं मुलांना. एवढी लहान लहान मुलं, 18-20 वर्षाची मुलं, म्हणजे अशी काय मुलं आहेत ती? त्या मुलांना अजून काय एवढं कळणार आहे तेव्हा? आणखी कुठले मुद्दे आहेत असं वाटतं तुम्हाला की आता ते पुढे हातात घ्यायला पाहिजेत युवकांनी? म्हणजे जिथं जिथं अशा भ्रष्टाचार होईल किंवा अशा काही घटना होतील, पेपर लीक असेल, भ्रष्टाचार असेल किंवा मुद्दे असे पकडले पाहिजे की ज्यांनी लोकांना त्रास होत आहे. इथेनॉल, मणिपूर, हे सगळे खूप त्रासदायक विषय आहेत. जातीवाद, हा सगळे त्रासदायक विषय सगळे हटायला पाहिजे. ताई, तुम्ही कुठून आलात? मी इथलीच आहे, शिवाजीनगरचीच. जाता जाता थांबले. काय नाव? चैत्राली दाभाडे. अच्छा, दाभाडे. तुम्हाला जाता जाता इथे गर्दी दिसली? हो, मला आवर्जून थांबावंसं वाटलं. हा विजय आहे विद्यार्थ्यांच्या एकतेचा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते डळकाळी फोडल्याशिवाय राहत नाही. आणि तेच आज ह्या विद्यार्थ्यांनी, JNGच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. आणि या विद्यार्थ्यांचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आमच्या येणाऱ्या मुलांना सुद्धा यातून खूप काही शिकायला मिळणार आहे. आणखी कुठले मुद्दे वाटतात तुम्हाला की ते पण असे तातडीने सोडवण्याची गरज आहे? तसं बघायला गेलं तर देश पातळीवर खूपच सारे मुद्दे आहेत. पण पुण्याचा जर एकंदरीत विचार केला, महाराष्ट्रातील पुण्यात, तर पुण्यात सुद्धा सुरुवात ही छोट्या गोष्टीपासून होती, छोट्या शहरापासून होती आणि मग ती देश पातळीवर जाऊन ती सुरुवात
होऊ शकते. काय पुण्यात बदलायला पाहिजे? पुण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी, एक तर मेन म्हणजे वाहतूक समस्या, खूप पाणी समस्या आता होती ती जास्त आता संपलेली आहे किंवा सुटली पाण्यावरती 1600 कोटी रुपये खर्च केलेत महापालिकेने 8 वर्षात. केलेत. आता पुण्यामध्ये इतकं येतं गढूळ पाणी पाणी येतंय, आता पाण्याचा वाद नाहीये, पाणी येतंय, पण तुम्ही आता जरी घरी आलात इतकं गढूळ पाणी आहे, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, पाहिजे तर मी तुम्हाला आता देऊ शकते तो व्हिडिओ. विचारू इच्छितोय मोदीजींना. काय नाव तुमचं, कुठून आलं? संतोष बोगाडे पाटील आहे, मी खडकवासल्यात राहतो. मी मोदीजींना विचारू इच्छितो, तुम्हाला जर राजीनामा घ्यायचाच होता तर 1 महिना या विद्यार्थ्यांचा एवढा छळ का केला तुम्ही? आणि जो लाठीचार्ज दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे या विद्यार्थ्यांवर केलाय, त्या पोलिसांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार आहात का? कारण ते कायदेशीर आपलं लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज करणं योग्य आहे का, हा प्रश्न. फुगे फोडण्यात येत आहेत, जल्लोष साजरा करण्यात येतो आहे या ठिकाणी, आणि ही सगळी तरुणाई जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही कुठून आलात? तुम्ही? आम्ही इथे सध्या कॉलेज करतोय, बरं, कुठं कॉलेज? मॉडर्न कॉलेज. इथं यावं का वाटलं तुम्हाला? ही कुठंतरी एक डेमोक्रेसीची एक जीत आहे आणि मला खरंच वाटतंय, खरंच खूप आनंद होतोय. आणि असं वाटतंय, मी एक कोट कुठंतरी वाचला होता की पॉवर ऑफ पीपल इज ऑलवेज ग्रेटर दॅन पीपल इन पॉवर. आणि आता खरंच वाटतंय की पीपल्सच्या पॉवरला कुणीही थांबवू शकत नाही, आणि ही लोकशाही आहे, इथं लोकांचं तंत्र आहे, इथं लोकांचंच चालणार. जय हिंद, जय भीम. थँक्यू. तुझं काय नाव? माझं नाव पूजा आहे. काय शिकतेस मी तू? पण MCA करते जस्ट. MCA करते. हा, मॉडर्नमध्ये करते मी. आणि आज असं वाटतंय की एवढं सगळं जे स्टुडंटनं सहन केलंय, जसे आपण जंतर मंतरला बघितलं होतं, किती काही होऊनही आज स्टुडंटनं स्वतःची जिद्द नाही सोडली आणि करून दाखवले की आमच्यापासूनच तुम्ही बनताय, स्टुडंटपासूनच आपली डेमोक्रेसी बनते, स्टुडंटपासूनच आपली सत्ता आहे. स्टुडंटच जर काही भेटणार नाही तर मग सत्तेचं काय खरं ना. तर ही व्यक्त होणारी तरुणाई आहे. गेले काही दिवस आपण पाहतो आहोत या तरुणांकडून ज्या प्रकारे आंदोलन झालं आणि ज्या पद्धतीनं हे आंदोलन त्याच्या शेवटापर्यंत पोचलं, ते गेल्या अनेक वर्षांमधलं एक बदललेलं चित्र निर्माण करणार आहे. कॅमेरामन राजेश बिडकर सह मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.